Good morning, ma'am. Yeah. So that is a Velamen roots. कळलं Velamen roots कोण आहे? जे एखादा प्लांट जसं इपिफायटिक प्लांट आहे, हा स्टेम आहे. ओके, मग दुसऱ्या प्लांटचा दिस इज अ ए प्लांट आणि त्याच्यावर हे इपिफाइट्स ग्रो होणार आहेत. दिस इपिफाइट्स. ओके, म्हणजे हे इपिफाइट्स हे बी प्लांट आहे आणि त्यांचे हे रूट ज्या स्टेम मध्ये जात आहेत, these are the roots ज्या स्टेम मध्ये जात आहेत. These are called as a velamen roots. These are the velamen roots. That is a epiphytic root or velamen root. ठीक आहे, कुठे गेलेत आज बाकीचे? आज पेपर आहे का ईश्वरी? नाही मॅम, उद्या आहे फक्त फिजिक्सचा लास्ट पेपर. ओके. हॉस्टोरियल रूट काल आपण बघितलं होतं. कॅन यू टेल मी व्हॉट आर हॉस्टोरियल रूट? Parasitic roots. Yes, these are the parasitic root. Hostorial are the parasitic root. Okay. Parasitic plant like Cuscuta. मग ते complete parasite आहे की partial parasite आहे, पण आपण इथे फक्त Cuscutaचं एक्झाम्पल लक्षात ठेवू. So these are the roots. ते तिथून absorb करतं, बाकी ते in return त्या प्लांटला काही देत नाही. So are the parasitic relationship. Hostorial root are the parasitic relation or parasitic roots. ते डायरेक्ट झायलेम आणि फ्लोएम मध्येच जातात त्या प्लांटच्या आणि तिथून ते वॉटर आणि हे सगळं ऍब्झॉर्ब करत बसतात. सो दीज आर द Cuscuta. आपण एक त्याच्यातलं एक्झाम्पल लक्षात ठेवू. रॅफेल्सिया कम्प्लीट रूट पॅरासाइट, ह्याच्यावर नीट मध्ये क्वेश्चन आलेला आहे. सो एक्झाम्पलची डायरी जवळ असेल तर ती प्रॅक्टिस. ओके, रॅफेल्सिया. नोड्युलर रूट कशात असतात सांगा? बघ ना, काल चार्ट मध्ये लिहिलं असेल. नोड्युलर रूट कुठल्या फॅमिली मध्ये? काल बघितले होते ना आपण, हे इथेच स्लाइड. हा, इथे काय लिहिलं होतं ना आपण, तुम्ही चार्ट नाही लिहिला का? हा, टॅप रूट. सो नायट्रोजन फिक्सेशन, नोड्युलेटेड रूट इन द फॅमिली लेग्युमिनोसी. सगळ्या डाळी ज्या आहेत ते आपण काल केलं होतं ना ऑलरेडी. सो दॅट इज द, हे फक्त चित्र दाखवते मी इथे. सो नोड्युलर रूट इज अ मॉडिफिकेशन ऑफ ऍडव्हेंटिशियस टॅप रूट. इट इज अ टॅप रूट मॉडिफिकेशन, नोड्युलर रूट्स. ओके, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतं, जसं मी काल म्हटलं होतं, मेथीची भाजी निवडा म्हणजे सापडे. सो दॅट इज वेअर द बॅक्टेरिया रायझोबियम इज स्टेइंग इन टू दॅट. सो दॅट इज अ नोड्युलर रूट. हे असे नोड्युल्स असतात त्याच्यावर. दीज आर द नोड्युल्स. ओके, लेग्युमिनोसी किंवा फॅमिली फॅबॅसी, लेग्युम प्लांट. ओके, फोटोसिंथेटिक रूट. Some of the adventitious root are modified to do photosynthesis. आपण म्हटलं roots never do photosynthesis, पण आपण काल हे पण म्हटलं की exceptions are always there. So this is a plant, Teniophyllum. Teniophyllum is a plant which is having the green root. Exception. So these are the green roots which perform the process of photosynthesis. ऍसिमिलेटरी म्हणजे एक्स्ट्रा फंक्शन ते प्लांट साठी करतात, ऍसिमिलेट करतात, एक्स्ट्रा फोटोसिंथेसिस करतात. सो दॅट इज अ ऍसिमिलेटरी रूट. ओके, इट इज अ टेनियोफाइलम. राइट, दॅट इज अ फोटोसिंथेटिक रूट. ग्रीन रूट्स, फोटोसिंथेटिक रूट. ऍसिमिलेटरी म्हणजे एक्स्ट्रा फंक्शन्स फॉर द प्लांट. मागची स्लाइड घेऊ. झालं, चल. सो दीज आर सर्टन एमसीक्यू. स्टोरेज ऑफ टॅप रूट बोला. एक्झाम्पल ऑफ स्टोरेज टॅप रूट. Carrot. कॅरट. येस. सो अस्परॅगस काय सांगा? शतावरी काल आपण म्हटलं होतं त्याला. शतावरी.
कुठला आहे तो? Adventitious root. येस, ऍडव्हेंटिशियस. स्वीट पोटॅटो ऍडव्हेंटिशियस. बनियन Adventitious. ऍडव्हेंटिशियस. Prop root. Yeah, crop root. Example of fibrous root which store food. बघा. Example of fibrous root which store food. Ma'am, second option. Sweet potato. Sweet potato. नाही, तो adventitious आहे. Sweet potato is adventitious. This is a fibrous. Okay. Yes, ma'am. Hanging structure that support a banyan tree. Pillar roots. Pillar roots. Pillar roots. Okay. बोला. कुठे आहेत बाकीचे सगळे आज? Fourth option. नेमॅटोफोर्स. ठीक आहे. ठीक आहे, हे आपण एवढं डिटेल नाही केलं. सो दीज आर द पार्शियल पॅरासाइट. एनसीईआरटी ने नाही म्हटलेलं. ठीक आहे. सो नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द another part that is the stem. ठीक आहे. We start with the stem. आज काय एवढी ऍब्सेंटी आहे ग? तुमचं काय कॉलेजचं काम आहे का आज? नाही मॅम, आज सुट्टी आहे ईदची. अच्छा, आज ईदची सुट्टी पण आहे. सो लेट मी जस्ट गिव्ह युअर अटेंडन्स. ईश्वरी, ईशा आणि कोण अजून? कोण प्रेझेंट आहे? वेदांत आणि कोण आहे अजून? मुग्धा आणि एवढंच आहे मॅम. एवढेच आहे. चलो, okay. So we'll start with the stem. Now I will not give them recording. Unnecessary remaining absent. All right. So this is a stem. So give heading stem. Stem आणि root मध्ये फरक बघा. Central main axis of the shoot system is called as a stem. रूट नंतर सो खालचा जो आहे तो रूट आणि जो मधला ऍक्सिस येणार आहे मेन ऍक्सिस दॅट इज अ स्टेम. आणि मग ह्या स्टेमला ब्रँचेस येतील किंवा मग फ्लावर्स येतील, लीफ येतील, फ्रूट येतील, जे काही येईल. पण द मेन ऍक्सिस इज अ स्टेम. ह्याला आपण ह्या पर्टिक्युलर रिजनला इथे आपण ह्याला स्टेम नाही म्हणू शकत, हो ना. आपण ह्याला काय म्हणायचंय? ब्रँचेस. आर यू गेटिंग दॅट? सो दिस इज नॉट अ स्टेम, दॅट इज द ब्रँचेस. Okay, the stem is a ascending part of the plant axis bearing branches, leaves, flowers and fruits, but the main axis, that is the stem, right? Who came late? Late कोण आले आता? देवश्री कुठेस ग तू? क्लासून आली आता? Yes, Devashri. Okay, sir. बोला. तू कुठे होती इतके दिवस? ओके, चला. सो इट डेव्हलप्स फ्रॉम द प्लिम्यूल. जसं काल आपण म्हटलं की रॅडिकल आर फॉर रूट.
रॅडिकल पासून डेव्हलप होणारा इज अ रूट, प्लिम्यूल पासून डेव्हलप होणारा इज अ शूट किंवा वरचं. So it develops from the plumule of the embryo of germinating seeds. This is positively geotropic. This particular is positively geotropic, positively phototropic. आपण रूटला काय म्हटलं? निगेटिव्हली जिओट्रॉपिक, निगेटिव्हली फोटोट्रॉपिक. निगेटिव्हली फोटोट्रॉपिक का? कारण तो मेजॉरिटी आपण बघतो. एक्सेप्शन जरी असेल तरी वी से इट्स अ मेजॉरिटी. Okay, so it is a positively geotropic, positively phototropic. It has nodes and internodes. So जिथून ब्रांचेस येतात ते झालं नोड. हा, सो स्टेम आहे हा. मी इथे छोटासा डायग्राम काढते तुमच्यासाठी. हा स्टेम आहे. इथे ज्या लाईन दिसतात स्टेमवर अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये बघा, तर दीज आर द नोड्स. आणि ह्या नोड्स वरनच ब्रांचेस येते, इथूनच ब्रांचेस येते. आणि या दोन नोड मधलं अंतर इज अ इंटरनोड. कळतंय नोड आणि इंटरनोड्स काय? सो इंटरनोड मधनं ब्रांचेस किंवा लीव्स येणार नाही, ते नोड वरनच येते, इथूनच येते. ओके, व्हॉट इज मीन बाय नोड? So the region of the stem where the leaves किंवा branches are born are called as a node. इथे दाखवलंय बघा, ही जर्मिनेटिंग सीड आहे. हा वरती ग्रीन पार्ट जाणार आहे, तो इथून जो पार्ट जातोय तो प्लिम्यूल आहे. इथून खाली जे रूट येतंय दॅट इज अ रॅडिकल. गेटिंग दॅट? Internode, the portion between two nodes are called as internode. So a simple question for your theory exam again. Define what is node and internode. आता कोण आलं लेटली? ओके, बघा. A stem bears bud which may be terminal bud or axillary bud. टर्मिनल बर्ड म्हणजे बघा, हा इथे मी छोटासा डायग्राम काढलाय. एक्सपेक्टिंग यू ऑल्सो शुड ड्रॉ दॅट. हा स्टेम आहे, दिस इज अ स्टेम. ओके, आणि स्टेमच्या टोकाला जो बर्ड येणार आहे दॅट इज अ टर्मिनल और अपायकल बर्ड. का बर्ड येतो? कारण देर आर द मेरिस्टमॅटिक टिश्यूज. मेरिस्टमॅटिक टिश्यूज आर ऍक्टिव्हली डिवायडिंग टिश्यूज. तो टर्मिनल बर्ड जो टर्मिनल पोझिशनला येणार आहे, जो शेवटी येणार आहे, टर्मिनल. ओके, दॅट इज अ टर्मिनल बर्ड. आणि इथे या ऍक्झिल पार्ट मध्ये येणार आहे, म्हणजे पेन कडे बघा, ऍक्झिल पार्ट मध्ये इथे येणार आहे किंवा इथे ऍक्झिल पार्ट मध्ये येणार, दॅट इज अ ऍक्झिलरी बर्ड. सो दिस पोर्शन इज कॉल्ड एज अ ऍक्झिल. जिथून ब्रांच येते आणि त्या ब्रांच मध्ये जो बर्ड आहे दॅट इज अ ऍक्झिलरी बर्ड. इन द ऍक्झिल्स ऑफ द नोड जो येणार आहे दॅट इज अ ऍक्झिलरी बर्ड. कळतंय व्हॉट इज अ टर्मिनल बर्ड अँड व्हॉट इज अ ऍक्झिलरी बर्ड? या, so the stem is generally green when it is young. इथे बघा ग्रीन आहे तो बिकॉज इट इज अ यंग स्टेम. आणि इट ऍज इट ग्रोज ओल्ड इट बिकम्स वुडी और डार्क ब्राउन, राईट? सो ऍक्झिलरी बर्ड आणि टर्मिनल बर्ड मधला फरक लक्षात घ्या. टर्मिनल जो टोकाला येणार आहे, अपेक्सला येणार आहे, इज अ टर्मिनल बर्ड. आणि जो अपेक्स एक्झिल मध्ये येणार आहे दॅट इज अ ऍक्झिलरी बर्ड, राईट? चला, functions of the stem. These are the functions. Stem spread out branches. It gives bearing leaves, flowers, and fruits. Conduct waters and mineral and photosynthetic. Some stem perform other function like storage of food, support, protection, and vegetative propagation. जसं रूटने फंक्शन केलं, जसं रूटचे मॉडिफिकेशन होते तसे इथे पण मॉडिफिकेशन्स आहेत, राईट?
ठीक है. Yes, ma'am. या चलो चेंज करू स्लाइड. Yes, ma'am. Yes, ma'am. परत MCQ झाले. The ascending part of the axis is stem. Simple question. है ना? Stem develops from plumule. Yeah. The region of stem where leaves born. Node. Node. Stem generally green in color in young stage, but later it becomes Woody woody and and dark. diagram. Yeah, these are line to line insert. Now give heading modifications of stem. Okay, how stem is modified to perform the different functions. का modification होतं? कारण to adjust with the environmental condition, they get modified, right? So stem modification मध्ये there are 3 types of modification: subaerial, underground, this is underground, and the aerial modification. Okay, subaerial, underground, and aerial. Underground म्हणजे stem is going down the soil. subaerial म्हणजे एकदम वरती पण नाहीये, एकदम अंडरग्राउंड पण नाहीये, जमिनीला खेटू नये कुठे काही. सो इज अ अंडरग्राउंड. ओके, आणि एरियल वरतीचे म्हणजे जे आपले नॉर्मल स्टेम आहे, दीज आर द एरियल स्टेम, राईट. आता इथे काहीतरी 2-3 टर्मिनॉलॉजीज लिहिल्यात बघा. जॉईंट स्टेम म्हणजे काय? व्हॉट इज अ जॉईंट स्टेम? सो फर्स्ट टर्मिनॉलॉजी अंडर दॅट यू राईट जॉईंट स्टेम म्हणजे काय? where the nodes and internodes are marked, म्हणजे तुम्ही क्लिअरली नोड्स आणि इंटरनोड मध्ये डिफरन्शिएशन करू शकता. ओके, सो दिस इज अ नोड आणि त्याच्यामध्ये जो आहे 2 नोड मधला डिस्टन्स इज अ इंटरनोड. सो वेअर यू कॅन मार्क nodes and internodes clearly are the joint stem, right? Second terminology is a culm. Okay, इथे बघा CULM. This CULM, culm. जनरली हे ग्रासेस मध्ये दिसतं where the nodes are solid. ओके, आणि इंटरनोड जे आहे ते हॉलो आहे. इंटरनोड हॉलो आहे, त्याच्यात टिश्यूज कॉम्पॅक्ट नाहीये, सो हॉलो, and hence that is called as a culm. थर्ड टर्मिनॉलॉजी अपराइट स्टेम म्हणजे जो सरळ सरळ जे आपण नॉर्मल सगळे झाडांचे स्टेम बघतोय, these are the upright stem, राईट. प्रोस्ट्रेट तुम्हाला माहितीये, आपण प्लांट किंगडम मध्ये बऱ्याचदा हा वर्ड यूज केला. सो विच इज पॅरलल टू ग्राउंड. प्रोस्ट्रेट विच इज पॅरलल टू ग्राउंड इज अ प्रोस्ट्रेट काइंड ऑफ स्टेम. आणि द नेक्स्ट टर्मिनॉलॉजी इज अ काउडेक स्टेम, की ज्याच्यावर असं क्राउन ऑफ लीव्स, एकाच पॉइंटला त्याचे सगळे लीव्स येतात. कोणामध्ये होतं असं? कुठल्या प्लांट किंगडम मध्ये होतं? कुठल्या क्लास मध्ये होतं हे असं? बोला. सायकस की पाईन? सायकस. सायकस मध्ये होते. सो सायकस मध्ये त्याच्यावरती सगळे लीव्स आहेत. क्राउन ऑफ लीव्स आर देअर, सो दॅट इज कॉल्ड एज अ काउडेक स्टेम. आणि हा आणि तो टॉपिक कंबाईन करून तुम्हाला अशा पद्धतीचे क्वेश्चन्स येऊ शकतात. नीट इज नॉट इझी. आणि तुमच्या मुलांकडे बघितलं ना, तुमचा अटेंडन्स, तुमची सिन्सिअरिटी, सो आय डोंट थिंक तुमच्यापैकी एकाचं पण, आय एम नॉट डिमोटिवेटिंग यू अगेन, बट आय एम शोईंग यू द मिरर, होईल असं मला वाटत नाही. आणि अजून पण वेळ आहे. जर व्हावं असं वाटत असेल तर यू शुड पुट इन ट्रिमेंडस एफर्ट्स, राईट. ऑल राईट, चल. सो द मॉडिफिकेशन, आय एम गोइंग टू डू माय वर्क, यू डू युअर वर्क. बघू मॉडिफिकेशन. सो मॉडिफिकेशन म्हणजे काय? त्याचं नॉर्मल स्ट्रक्चर मध्ये त्यांनी काही चेंज केलंय. व्हाय द चेंज? मे बी फॉर अडॅप्टेशन, ॲज इन कोर्स ऑफ इव्होल्युशन. सो दे आर अडॅप्टिंग टू परफॉर्म द डिफरंट फंक्शन्स. अँड हे सगळे आहेत असं आपण ऑलरेडी म्हटलंय, अंडरग्राउंड, एरियल आणि सब एरियल. सो लेट अस फर्स्ट
do this underground modification. Okay, so why underground stem modification? What is a stem modification? Stem is changing its structure to perform the various other functions. Okay, and to adjust the surrounding environment. Every species is struggling for the existence, आणि जसं डार्विनने इव्होल्युशन मध्ये म्हटलं होतं सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, आणि तेच आपल्या नीटला पण ऍप्लिकेबल होतं. ज्याचं प्रिपरेशन स्ट्रॉंग, दॅट इज सर्व्हाइव्ह इन द नीट एक्झाम. सो सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट आपण इथे पण बघितलं करोनामध्ये पण. ओके, ज्याची बॉडी सिस्टीम स्ट्रॉंग त्याला करोनाने जास्त डॅमेज नाही केलं. बरोबर. So underground stems are modified plant structure that derive from the stem tissue but exist under the soil. Under the soil and hence underground. Okay. So that's showing the different modification. कशासाठी? For food storage, organ of perination. Perination म्हणजे काय? Unfavorable condition मध्ये पण तो जगतो. Is a perination. Right? That is a underground modification. पुन्हा सांगते, हा टॉपिक खूप थेरॉटिकल आहे आणि खूप एक्झाम्पल रिच आहे. त्याच्यामुळे मेमरी आणि रोजच्या रोज जर वाचलं तर हा टॉपिक होईल. त्याच्यावरचे 3 क्वेश्चन्स मिनिमम, आणि पुढचा टॉपिक जो आहे अनाटॉमी 3 क्वेश्चन्स तिथले मिनिमम. सो 3 आणि 3 6 सायचो 24 क्वेश्चनचा 24 मार्कांचे हे 2 टॉपिक आहेत फॉर नीट. राईट. आणि 24 मार्क जर तुम्हाला मायनस झाले तर 24,000 रँक तुमचा डाऊन होतो. हे डोक्यात टाकायचं. ठीक आहे. चलो. Yes, ma'am. कशा कशासाठी होतंय बघा. दे आर फॉर फूड स्टोरेज, दे आर फॉर व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, आणि दिस इज इन द 4 डिफरंट कॅटेगरीज. अंडरग्राउंड स्टेम मॉडिफिकेशन फॉर स्टेम ट्यूबर, रायझोम, फॉर्म आणि बल्ब. हे काय आहे आपण एक सगळं बघणार आहे. सो दिस इज अ स्टेम ट्यूबर. एक मिनिट मागची स्लाइड दाखवतात. येस, वाय नॉट. हीच. येस मॅम. ओके. थँक यू मॅम. Okay, sure. So we'll see the modification first. That is a stem, tuber, rhizome, corm आणि bulb. Right? हे काय दिसतंय तुम्हाला? चित्रातनं काय दिसतंय? काय ओळखू शकता? पोटॅटोज. काय? पोटॅटोज. Yes, these are potatoes, and that is a modification of the stem. Potato is a modification of stem, that is a stem tuber. See, potato is a stem, and sweet potato root. कुठला root? Is a root. Taproot की adventitious root? Adventitious root. Adventitious. Okay, so potato is a stem, आणि हे जे मार्किंग दिसतात, okay, that is the node, that is a characteristic of this stem. हे जे मार्किंग ह्याच्यावर दिसतात, that is the nodes and which is a characteristic of the stem. आणि after certain days it gives a bud. बड येतं ना पोटॅटोला. घरात पण असेल तर बघा, खूप दिवस ठेवलं तर त्याचं बड येतं. and if you remove this bud and plant it, it will give the new plant. So budding येणं, this is again the property of potato. So the first modification, write it down. Potato, stem, tuber, potato. Mark on the potato is a stem, that is a characteristic. So stem tuber is performing these 2 functions, vegetative propagation and food storage. Potato आपण खातो, सगळ्यांनाच पोटॅटो ह्या ना त्या रूपात फार आवडतो. ओके. आणि व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन कसं, याच्यावरचे जर बड आपण काढले, हे बड जर आपण काढले आणि ते प्लांट केले तर इट विल गिव्ह अ न्यू पोटॅटो ट्री, अँड सो इट इज फॉर व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. ओके.
ठीक आहे. द सेकंड मॉडिफिकेशन, छोटासा डायग्राम तिथे काढला तुम्ही. पोटॅटो, इथे स्कार दिसतायत. सो दिस स्कार इज अ स्टेम, सॉरी दिस इज अ नोड. आणि मग तिथून जे बर्ड्स येत आहेत, बर्ड इज फॉर जर्मिनेटिंग बर्ड, दॅट इज फॉर व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. Right? Second modification is a corm. That is a Zaminkan, Gladius, Saffron, Colchicum are the example of this corm. कंद, आळूचे कंद आहेत. ओके. आणि जेव्हा ते व्हर्टिकली ग्रो होतात, असे व्हर्टिकली ग्रो होतात जमिनीत, देन इट इज अ कॉर्म. आणि जेव्हा ते हॉरिझॉन्टल होऊन जातील, देन इट इज अ रायझोम. काय आपण बघूया. सो कॉर्म अगेन इज परफॉर्मिंग टू फंक्शन, फूड स्टोरेज अँड व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. सो ह्याचे सगळ्यांचे स्टेम आर द कॉर्म. जमीनकंद, ग्लेडियोलस, सॅफ्रॉन अँड कोल्चिकम. Example might have given in your NCERT. Open your NCERT and just check. दिलेत का? नसेल दिले तर त्यांनी ह्याच्यात दिले असेल, NCERT एक्झेम्पलार किंवा प्रॅक्टिस. ठीक आहे. सो दॅट इज द अंडरग्राउंड स्टेम. पहिल्याच मॉडिफिकेशन ऑफ स्टेम मध्ये दिलंय बघा. The stem is not always typically what you are expecting. Underground stem of potato, ginger, turmeric, zaminkan, colocasia are modified to store food. काय परत सांगू. जेव्हा ते व्हर्टिकली ग्रो होतात, दॅट इज अ कॉर्म. कॉर्म आणि ह्याच्यामध्ये एकच फरक आहे. एक्झाम्पल वेगळे आहेत पण फरक काय आहे, जेव्हा ते व्हर्टिकल असतात असे, देन इट इज अ कॉर्म. आणि जेव्हा ते असे हॉरिझॉन्टल होऊन जातात, देन दॅट इज अ थर्ड टाइप विच इज अ रायझोम. थर्ड टाइप इज अ रायझोम. येतंय का लक्षात? हे सगळे एक्झाम्पल NCERT ने दिले, त्याला हायलाइट करा. कुठलं जमीनकंद आणि ते. सो जमीनकंद, ग्लॅडिओलस, सॅफ्रॉन अँड कोल्चिकम. ओके. केलं का हायलाइट? आणि त्याच्या सगळ्यांचे Yes, डायग्राम ma'am. पण दिलाय. तो जिंजर जे दिलाय ना पुढे, जे काही दिलंय त्यांनी बघा. आता पोटॅटो दिलाय, त्याला लिहून ठेवा तिथे. अंडरग्राउंड स्टेम फॉर फूड स्टोरेज फॉर व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. जमीनकंद दिलाय बघा, तो व्हर्टिकल आहे. सो त्याच्यावर डोक्यावर लिहून ठेवा कॉर्म. NCERT मध्ये सांगते मी, तिथे लिहून ठेवूया मी. इकडे बघ, राईट हँड साइडच्या पेजवर डायग्राम वरती दिसला. तो जमीनकंदच्या वरती लिही कॉर्म, पोटॅटोच्या वरती स्टेम ट्यूबर, कोलोकॅशिया. आता पुढे जाऊ आपण, बघूया कोलोकॅशिया आणि ते कुठले. कोलोकॅशिया इथे, सॉरी कोलोकॅशियाचं जे दिलंय तिकडे, कोलोकॅशियाचा डायग्राम नाही दिला, पण त्यांनी मॉडिफिकेशन ऑफ स्टेमच्या पॅरेग्राफ मध्ये दिलेलं आहे. तो कोलोकॅशिया इथे साईडला भरपूर जागा आहे. हे बघ इथे साईडला जी जागा आहे तिथे कोलोकॅशिया करून तिथे कॉर्म असं लिहून ठेव. कॉर्म इज अ स्टेम आणि कॉर्म इज व्हर्टिकली ग्रोईंग लाईक जमीनकंद. ठीक आहे. करेक्ट. So we'll move on to third. So this is a rhizome. So ginger आणि टर्मरिक दिलेला आहे, तिथे लिहून ठेवा. These are the rhizome. त्यांनी एक्झाम्पल दिलंय म्हणून आपल्याला हे करणं गरजेचं. These are the prostrate growth of stem. Prostrate म्हणजे काय? पॅरलल, हॉरिझॉन्टल. मी म्हंटल ना रायझोम आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे. हा हॉरिझॉन्टल ग्रो होतो. ओके. आणि कॉर्न व्हर्टिकल ग्रो होतो. सो जिंजर आलं, टर्मरिक हळदी, कॅना, वॉटर लिली, बनाना, हे सगळे काय रायझोम. कॅना म्हणजे काय असतं? कॅना बघायला लागेल, कॅनाचं मराठी नाव बघायला लागेल.
ओके, सो तिकडे जिंजरचा डायग्राम दिलाय, तिथे त्याच्या डोक्यावर लिहून ठेवा दॅट इज अ रायझोम. ओके, आणि त्याच्याबरोबर टर्मरिक इकडे पॅरेग्राफ मध्ये दिलंय. सो जिंजर त्याच्या जोडीला तिथे कॉमा करून तुम्ही टर्मरिक पण लिहून ठेवा. आणि हे अदर एक्झाम्पल दॅट इज गिव्हन इन युअर एनसीईआरटी प्रॅक्टिकल, आणि म्हणून नीट साठी इम्पॉर्टंट. तुमच्या HSC पण बघा, त्याच्यात पण दिले असेल. आता क्वेश्चन तुम्हाला HSC येतो किंवा थेरी मध्ये येतो, व्हाय जिंजर इज अ स्टेम, दो इट इज अंडरग्राउंड, व्हाय इट इज अ स्टेम. का स्टेम आहे? कारण त्याच्यावर स्टेमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, कुठलंही आलं व्हाय दिस इज स्टेम. ओके, तर त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत बघा, त्याला नोड आहे, 2 नोडच्या मध्ये इंटर नोड आहेत, त्याच्यावर हे स्केली लीव्स आलेले आहेत छोटे छोटे, and due to scaly leaves is for protection, and due to all this reason stem is a what? Ginger is a stem. Due to all this reason gingers are the stem. Getting it? Yes, ma'am. Yes, even banana, बनानाचा पण एक्झाम्पल तुमच्या एनसीईआरटी ने पुढच्या पॅरेग्राफ मध्ये दिलेलं आहे. सो बनाना आलेला आहे. सो बनाना इज अ रायझोम. लक्षात ठेवा. कुरकुमा इज अ टर्मरिक. सायंटिफिक नाव त्याचं लिहून ठेवा. कुरकुमा इज अ टर्मरिक. Okay, and the third is now bulb of onion. Onion आणि onion is a Allium cepa. दिलं असेल कुठेतरी, दिलंय त्यांनी अनियनचा पुढच्या पानावर दिलेलं आहे. ओके, पण हा पूर्ण जे आपण अनियन खातोय दॅट इज अ मॉडिफिकेशन ऑफ अ लीफ. स्टेम मॉडिफिकेशन कुठे? खाली जी डिस्क असते ना, कधी कांदा कापला असेल तर खाली त्याला एक डिस्क असते, दॅट डिस्क इज अ रेड्युस्ड स्टेम, अँड दिस इज अ मोस्ट रेड्युस्ड स्टेम. हे इतकं थेरॉटिकल आहे ना, म्हणून मी ह्याच्यावर पण लिहून ठेवलंय की मी काही विसरायला नको, म्हणून मी ऑलरेडी सगळ्या पीपीटीज वर महत्वाचे पॉइंट्स टाकून ठेवलेले. बल्ब ऑफ ऑनियन, एलियम सेपा इज अ ऑनियन, गार्लिक, एलियम सटायवम इज अ गार्लिक. आणि हा क्वेश्चन महत्वाचा आहे, विच इज अ मोस्ट रेड्युस्ड स्टेम. सो द मोस्ट रेड्युस्ड स्टेम इज अ डिस्क ऑफ अनियन किंवा गार्लिक. ओके, तर ही जी बेसला डिस्क आहे दॅट इज द स्टेम, आणि हे जे आपण अनियन खातोय दॅट इज अ लीफ. दिस इज अ लीफ. सो हे परत तुम्हाला मॉडिफिकेशन ऑफ लीफ मध्ये अनियन येईल. करेक्ट? आणि त्याला खाली येत आहेत ते ऍडव्हेंटिशियस रूट. राईट? शॅल वी गो अहेड? सो त्या डायग्रामच्या तिथे लिहून ठेवाल, अनियन, बल्ब ऑफ अनियन, द डिस्क विच इज प्रेझेंट, किंवा हा डायग्राम काढा. नंतर कन्फ्युजन होतं. आता सगळं येईल शिकवल्या शिकवल्या. पुढच्या आठवड्यात विचारलं तर आठवणार नाही. आय एम 1000% शुअर. आर यू गेटिंग दिस? सिंपल सा डायग्राम काढा. मी तुमच्या सोबत काढते वाटल्यास. सो दीज आर द फ्लेशी लीव्स, आणि इथे जे डिस्क आहे, दिस डिस्क इज अ स्टेम, and this is a modification of leaf जे आपण खातो, white part of onion. Clear? And same with garlic. Allium sativum is a garlic, Allium cepa is a onion. Clear होता है underground modification? Now Yes, the ma'am. aerial stem modification. Again, these are divided into 5 different categories. Okay, stem tendril, thorns, phyloclades, cladophylls and bulbils. हे प्रत्येक समजून घेणं महत्वाचं आहे.
ठीक आहे. So this is a aerial modification. Yeah. Stem tendril, horn, phylloclades and cladophiles. Bulbils. काय काय आहे ह्याच्यावर क्वेश्चन डेफिनेटली येतात. मला सगळ्यांना त्रास द्यायचं नाही तर डिटेल शिकवायचं. नीट साठी बरीच मुलं तयारी करतात तुमच्यापैकी. And hence I am going into this much of detail. Right? चला. So पहिलं त्याच्यातलं मॉडिफिकेशन स्टेम टेंड्रिल. टेंड्रिल म्हणजे हे जे आहेत बघा स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर. हे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर इथे. स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर. मॅम एकदा अंगणात होतं माझ्या असं स्ट्रक्चर क्युकंबरचं जे आहे ना ते. हा. सो दॅट इज द मॉडिफिकेशन. कारण ते वीक असतात आणि त्यांना सपोर्ट पाहिजे असतो म्हणून स्टेम गेट मॉडिफाईड इनटू वायरी स्ट्रक्चर और कॉइल स्ट्रक्चर. दोडक्याच्या आला पण असतं ना. दोडक्याच्या आला पण असतं ना असं. त्याचं पण आहे. आपण जे एक्झाम्पल करणार आहे ते आपल्या एनसीईआरटी बेस्ड एक्झाम्पल्स आहेत. ओके. सो स्टेम टेंड्रिल तुमच्या एनसीईआरटीच्या पॅरेग्राफ मध्ये दिलेलं आहे. So that helps the plant to climb, such as various gourds. So cucumber, pumpkin आणि watermelon हे तुमच्या एनसीईआरटी ने एक्झाम्पल दिलेले आहे. फ्रॉम कुठून येतात हे? फ्रॉम द ऍक्झिलरी बड. ऍक्झिलरी बड कळलं तुम्हाला. नोड वरनं ब्रँच आली आणि या ब्रँचच्या इथे ह्या अँगल मध्ये जर बड आला तर दॅट इज ऍक्झिलरी बड. करेक्ट? Yes. So these three example for stem tendril given in your NCERT. बी पार्ट दिलाय बघा फॉर सपोर्ट. डायग्राम मध्ये बी पार्ट दिलाय तिथे तिन्ही नावं लिहून ठेवा. फॉर सपोर्ट इट इज cucumber, pumpkin, watermelon and certain gourds. गोड्स मग भोपळा पण येतो, कारले येतात, दोडके येतात, हे सगळेच. ऍक्झिलरी बर्ड वरनं जे येणार आहे दॅट इज ऑल दीज. आणि ग्रेप वाईनला वेगळं का ठेवलं? कारण तो टर्मिनल बर्ड पासून येतो. टर्मिनल बर्ड पासून येणारा ग्रेप वाईन. ग्रेप्स व्हिटिस व्हिनिफेरा असं त्याचं सायंटिफिक नेम. तर ते येतात टर्मिनल बर्ड पासून. फरक कळतोय का? हे जे येत आहेत ते ऍक्झिलरी बर्ड. हे सगळे गोड झाले. बाटलीच्या आकार किंवा असं बलूनच्या आकाराचे आहेत सगळे. ओके. आणि हे जे येत आहे ते टर्मिनल बर्ड. एवढं फाईन डिटेल्स तुम्हाला विचारतात. सो टर्मिनल बर्ड पासून येणारा इज अ ग्रेप वाईन. ग्रेप व्हिटिस व्हिनिफेरा त्याचं सायंटिफिक नेम. इज दॅट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. The next are the thorns. इथे thorns येतात that is for protection. Okay, and these are from auxiliary bird. आता auxiliary bird पासनं कोण कोण आलं बघा. auxiliary bird पासनं एक तर सगळे goats है ना, आणि नंतर परत आला thorn. सो सगळं एकत्र करून प्रश्न विचारला जाऊ शकतो. They are found in many plants. The bird of the stem gets modified into woody, straight and pointed structure. काटे जे येत आहेत that is thorns, and they are supporting for protection. कारण ग्रेझिंग अॅनिमल मग ती झाडं खात नाही बघा, त्यांनी स्वतःला प्रोटेक्ट केलं. सो ग्रेझिंग अॅनिमल विल नॉट ईट दिस, सो दॅट इज द thorns. बोगनवेलिया आणि सिट्रस. बोगनवेलिया दिलेला आहे तुमच्या पुस्तकात आणि सिट्रस पॅरेग्राफ मध्ये दिलाय. तो बोगनवेलियाच्या तिथे सिट्रस पण लिहून टाका डायग्राम मध्ये, आणि दीज आर थॉर्न असं तिथल्या तिथे लिहून टाका, म्हणजे वाचताना त्या गोष्टी लक्षात येतील. ऑल राईट, कळलंय थॉर्न्स?
आणि एक्झाम्पल कुठल्या बडपासून आला तो ऍक्झिलरी. क्लिअर. कुठले मॉडिफिकेशन बघतोय आपण. एरियल मॉडिफिकेशन. एरियल मॉडिफिकेशन. ओके. फायलोक्लेट आपण पुढच्या ह्याच्यात करूया कारण थोडस फायलोक्लेट समजून घ्यायला जरा अवघड जाईल. सो मी